नमस्कार, मैं हूं पूजा चौधरी और आप देख रहे हैं जम न्यूज़। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। कोरोना काल में स्कूल बंद होते ही ऑनलाइन शिक्षा शुरू हो गई थी और स्कूलों की मनमानी फीस वसूली भी शुरू हो गई। इसी वजह से पालक आक्रामक होकर अंबरनाथ के तहसील ऑफिस पर मोर्चा निकालकर फीस कम करने की मांग पालकों ने की है। बदलापुर के पन्ना स्कूल के मैनेजमेंट ने अतिरिक्त फीस पालकों से वसूल करने का मौखिक फरमान जारी किया और कहा कि जब तक फीस नहीं देंगे तब तक आपके बच्चों को पढ़ाया नहीं जाएगा। इसी वजह से पालक और स्कूल प्रशासन में पिछले कुछ महीनों से बहस चल रही है। इस मामले में सरकार के शिक्षण अधिकारी से मिलने के बाद अधिकारी सिर्फ टाल मटोल कर रहे हैं, जबकि पालकों का कहना है कि उनके बच्चों का भविष्य स्कूल मैनेजमेंट के हाथों में है और वाजिब फीस देने को तैयार हैं। लेकिन अतिरिक्त फीस नहीं देने के विरोध में पालक आक्रामक हो गए। पालकों का कहना है कि कोरोना की वजह से बहुत लोग बेरोजगार हो गए हैं, जीवन यापन के लिए भी पैसे नहीं हैं। ऐसे में अगर स्कूल मैनेजमेंट हमसे ज्यादा फीस वसूल करेगा तो हम कहां जाएंगे और कैसे फीस भर पाएंगे। ऐसे में तो हमारे बच्चों का भविष्य खराब हो जाएगा। सर देखिए, क्योंकि 1 साल का ड्यूरेशन हो चुका है, स्कूल में ये भी बोल रहे हैं कि पिछले साल का भी पेंडिंग बाकी है। इसके लिए हम लोग रिजल्ट नहीं दिखा रहे हैं और अभी का भी पेमेंट उन्होंने किया नहीं, स्कूल का फ़ी भरा नहीं है। इसके लिए हम लोग एग्ज़ाम किट नहीं दे रहे हैं और एक तरफ से ये भी बोल रहे हैं कि हमने कोई दबाव नहीं दिया है पेरेंट्स लोगों के ऊपर। अगर वो किट नहीं लेके जा सकते हैं तो अपने घर में फुल स्केप में बच्चों को एग्ज़ाम दिला करके हमारे स्कूल में ला सबमिट कर दें। हमने वो भी किया है, पर लेकिन हमारे दिल में एक ख्याल से एक डर है सर कि हमने फ़ी नहीं भरा बिकॉज क्योंकि हमारा मतलब उतना परिस्थिति नहीं है कि हम लोग पे नहीं कर सकते। अगर पे करने के लायक में होते तो हम करते भी, क्योंकि बच्चों को हमें आगे बढ़ाना, ना कि घर में पूरे समय के लिए बैठाना नहीं है। और हम लोग 50% भी भरने को तैयार है बिकॉज क्योंकि टीचर भी मेहनत कर रहे हैं, टीचर की भी सैलरी निकलनी है। पर अदर एक्सपेंस क्यों सर? जो अभी मैडम ने बोला है वही अदर एक्सपेंस के लिए मैं भी एग्री करती हूँ कि वो क्यों भरें। टीचर की सैलरी आधे पेमेंट, इतना तो नहीं है कि एक ही बच्चे का पेमेंट फीस नहीं आएगा। कई हज़ार बच्चे वहाँ पे, किसी पेरेंट्स के पास अगर 3 बच्चे पढ़ रहे हैं, 3 का कैसे फ़ीस भर सकेंगे? मंथली अगर 1250 रुपये है तो समझ लीजिए कि 3 बच्चों के पीछे कितना। स्कूल ने क्या आप लोगों को सहूलियत देनी चाहिए? सहूलियत सर यही देना चाहिए कि चलो ठीक है कि 50% आप भर दो पूरा साल का, ये नहीं कि अक्टूबर तक का, पूरा साल का, जब मतलब बच्चे प्रमोट हो सकें। 7th में बच्चा है तो 8 में मुझे जब रिपोर्ट कार्ड मिले तो मेरे को ये सुनने को ना आया कि आपने फ़ी नहीं भरा था, आपका पूरा फ़ी हो गया। मतलब हमने 1250 से हमने 650 का ही आपका हिसाब से पूरा साल का फीस लिया है, आपने पूरा क्या कर दिया है, आपका बच्चा प्रमोट हो चुका है। सर आम्ही आहोत पन्ना इंग्लिश हायस्कूल हिंद्रेपाडा बदलापूर वेस्ट इथून आलेले सगळे पालक आहोत। आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही आज शिक्षण अधिकारी तहसीलदार कार्यालयामध्ये ह्यासाठी आलेलो आहोत। आमच्या शाळेची जी फी आहे त्यासाठी आम्हाला शाळा दबाव आणत आहे। आजपासून मुलांची शाळा चालू होत आहे तर मुलांना एक्झाम किट देण्यात येत नाही आहे। त्यांना असंच नॉर्मल पेपर लिहा असं सांगण्यात येत आहे, पण एक्झाम किट मिळणार नाही का तर फी भरली नाही आहे म्हणून। सेकंड थिंग आमचं म्हणणं हे आहे, जर आमची मुलं तुमच्या शाळेचं सराउंडिंग यूज नाही करत आहे, तुम्ही शिकवताय आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही, आम्ही शिकवण्याबद्दल तुम्हाला चार्जेस द्यायला तयार आहोत, पण जर आम्ही तुमचा लाईट बिल, पाणी, बाकीचं सराउंडिंग जे काही वापरतच नाही तर आम्ही त्याचे पैसे का पे करायचे? तर आमची शाळेला आणि शिक्षण अधिकाऱ्यांना होते एवढीच रिक्वेस्ट, हंबल रिक्वेस्ट आहे की ॲटलीस्ट आमचे तेवढे पैसे तरी कमी करावे, जेणेकरून आमच्या पॅरेंट्सला, जो आमच्या सगळ्यांचे जॉब गेलेले आहेत, खूप इश्यूज आलेले आहेत, सगळ्यांना माहिती आहे। जो कोविड-19चा जो पिरियड होता त्याच्यामुळे सगळ्यांना खूप मानसिक त्रास झालेला आहे। माणसं कोविडमुळे नाही पण ह्या मानसिक त्रासामुळे खूप डिप्रेशनमध्ये जात आहे। तर आमची विनंती आहे की जेणेकरून आमच्या ह्या फी माफीबद्दल काहीतरी निर्णय द्यावा। किती आहे आणि म्हणजे का तुम्हाला लोकांना म्हणजे हे होतो, त्रास होतो? आमची फीज आहे ना, ट्यूशन फी, आमची टोटल फी जी होती ती 1250 रुपीज होती। त्याच्यामध्ये आमचे डिवायडेशन होते, ट्यूशन फी 625 रुपीज आणि अदर चार्जेस फी, म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही पाणी, लाईट बिल, जे टॉयलेट्स वगैरे जे काही वापरत होती मुलं त्याचा चार्जेस होते 625 रुपीज, म्हणजे टोटल फी होती 1250 रुपीज। पण आत्ताच्या शाळेने काय केलेलं आहे, डायरेक्ट न सांगता, कुठल्याही पॅरेंट्सला विश्वासात न घेता डायरेक्ट 1250 रुपीज केलेली आहे। अदर चार्जेस त्याच्यामध्येच इन्क्लूड करेल, जेणेकरून शाळा सांगते की ट्यूशन फी भरा। जी ट्यूशन फीज 12,1250 रुपये जर तुम्ही केले तर आम्ही कसे भरणार? तुम्ही डायरेक्ट डिवायडेशन कुठल्याही पॅरेंट्सला एकत्र न घेता तुम्ही केलेलं आहे। वरती शिक्षण अधिकाऱ्याला तुम्ही लोकांना दिलं, त्यांनी आम्हाला होतं एवढं सांगितलं, आमच्या समोर शाळेला फोन केला, त्यांना सांगितलं की कुठल्याही मुलांना शिक्षणासाठी वंचित नाही करू शकत तुम्ही, त्यांची एक्झाम घ्या। तर शाळेने त्यांना ते सांगितलं की आम्ही एक्झाम घेऊ पण त्यांना नॉर्मल पेपरवर लिहायला सांगा, असं सांगण्यात आलेलं आहे। तसंच त्यांनी सांगितलं जो निर्णय कोर्टाचा येईल, आत्ता पेंडिंग आहे वेट अँड वॉच एवढंच फक्त
सांगितलेलं आहे त्यांनी. त्यांनी तुम्ही काही लेखी आश्वासन दिलंय का? आम्हाला आता त्यांनी लेखी आश्वासन असं काहीच नाही दिलं, पण त्यांनी आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही शाळेला पत्रव्यवहार करू, शाळेमध्ये आम्ही लेटर पाठवू आणि त्यांना सांगू. जो आम्ही त्यांना मुद्दा सांगितला आहे तो डिवायडेशनचा फीचा, त्याच्याबद्दलही त्याच्यामध्ये मेन्शन. तुम्ही शिक्षण अधिकाऱ्याच्या जबाबाला तुम्ही हे आहात, समाधानी आहात? तसं बघायला गेलं ना सर तर अजिबात नाही आहे. त्यांचं म्हणणं बरोबर, म्हणजे त्यांचं ते म्हणणार अर्धी शाळेची बाजू घेणार, अर्धी पॅरेंटची बाजू घेणार. पण आम्ही पॅरेंट्सच्या वतीने मी एवढं सांग की आम्ही नाही आहे समाधानी. कारण की काय आहे ना सर, त्यांनी काय सांगितलं आहे, कुठल्याही शाळेला एक्झाम घेण्याचा अधिकार नाही आहे, कारण की कोविडचा पिरियड चालू आहे म्हणून. तर ही शाळा एक्झाम घेते, बरोबर आहे. आमचं म्हणणं ठीक आहे, तुम्ही जे बोललात की शाळेला एक्झाम घेण्याची पिरियड नाही आहे. 7वी ते 9वीपर्यंतची मुलं, जे 1ली ते 9वीपर्यंतची मुलं आहेत, तुम्ही त्यांची एक्झाम नाही घेणार आहे, तुम्ही त्यांना प्रमोट नाही करणार कसं? आता 9वीची मुलं जाणार कधी? जर तुम्ही आम्हाला रिझल्ट नाही देता तर प्रमोट कसं करणार? रेखा राणे. तो ये थी आज की हमारी खास खबर। इसी प्रकार की खबरों में बने रहने के लिए देखते रहिए HM न्यूज़।